देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ। पुढचे 15 महिने राहणार देशाच्या सरन्यायाधीशपदी। दक्षिण आफ्रिकेत आयोजित G20 शिखर परिषद यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले। अनेक नेत्यांसोबत पंतप्रधानांच्या फलदायी बैठका। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराला देणार भेट। मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक फडकवणार भगवा ध्वज। स्वदेशी जहाज बांधणीत महत्त्वाचा टप्पा। मुंबईत लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत माहे युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश। हिंदी चित्रपटसृष्टीतील ही मॅन काळाच्या पडद्याआड। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं मुंबईत राहत्या घरी निधन। सिनेजगतावर शोककळा। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली। तरुणाई समाजात आणि राजकारणात परिवर्तन घडवू शकते असं सांगत येत्या महापालिका निवडणुकीत भाजपा 40% तरुणांना उमेदवारी देणार। देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। मतदार यादीत घोटाळा असल्याचा आरोप करत शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट। टोकियो येथे सुरू असलेल्या डेफलिम्पिकमध्ये आज भारतानं पटकावली 2 सुवर्ण पदकं। नेमबाज प्रांजली आणि कुस्तीपटू सुमित दहियानं जिंकलं सुवर्णपदक। आणि गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 201 धावांवर आटोपला। आफ्रिकेकडे 314 धावांची आघाडी।